खरीपच्या कांद्याचं जे वजन आहे तर ते अगदी 80-90 ग्रॅम पर्यंत येतं. रोपांची संख्या 2.5 लाखापर्यंत नेऊ शकलो तर आपल्याला एकरी 15 टनापर्यंत कांद्याचं उत्पादन यायला काहीच अडचण यायची नाही. 1 एकरसाठी साधारण 2 किलो बी आपल्याला नर्सरी बनवण्यात आणि लागेल. आपल्याला बेड बनवूनच नर्सरी करायची. कारण का तर हा पावसाचा कालावधी आहे. पाऊस अतिरिक्त झाला तर आपल्या रोपांना मर रोग किंवा जी काही मूळकूज वगैरे जी समस्या येते तर ती येऊन आपल्या रोपांची संख्या कमी होईल. ही समस्या टाळण्यासाठी म्हणून आपण गादी वाफा करायचा. कंदवर्गीय पिकं जी जमिनीच्या खाली पोहोचतात त्यांना जमिनीच्या खाली जागा चांगली मिळाली पाहिजे म्हणून आपण गादी वाफा वारंवार सांगत असतो गादी वाफा करा. 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब किंवा जर आपल्या जमिनीला उतार नसेल, ढाळ नसेल, सपाट जमीन असेल तर 5 मीटर, 7 मीटर, 10 मीटर पर्यंतही लांब आपण करू शकतो. अशा पद्धतीचा वाफा बनवायचा. जो 1/3चा वाफा आहे, साधारणपणे 3 स्क्वेअर मीटरचा जो वाफा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 30 ग्रॅम बी बसलं पाहिजे अशा हिशोबाने बियाचं नियोजन करायचं. आता रेषा पाडून आपण ज्यावेळेस रांगोळी पद्धतीने टाकतो त्यावेळेस आपल्याला बियाचा दर कमी लागतो आणि आपल्या रोपाची गुणवत्ता वाढते. कारण त्या रोपाला जागा चांगली मिळते, अंतर्मशागत करायला आपल्यालाही संधी मिळते. आता जर पेरणी पद्धतीत गेलं तर आपल्याला ही रोपांची संख्या ठेवण्यासाठी साधारण 2.5 किलो बियाणं किंवा 3 किलो जास्तीत जास्त, याच्यापेक्षा जास्त बियाण्याची गरज नाही. पण ज्यावेळेस तुम्ही नर्सरी कराल त्यावेळेस तुम्ही जे 2 किलो मध्ये रेषा पाडून बी टाकाल त्यावेळेस तुम्हाला आळवणी, फवारणी या त्या गोष्टीचं नियोजन तिथं करता येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट पेरणी कराल त्यावेळेस तुम्हाला विरळणी करावं लागेल.